वाले लोग हैं, ये काम करते हैं। और जब जब उन्होंने पुणेकर जनता ने हमें काम करने का मौका दिया तो हमने जो जो परीक्षाएं जो उसमें बिल्कुल पास हुई है कि हम काम करने वाले हैं, ये जनता जान चुकी है। तो मुझे लगता है कि एक बार जिनको सत्ता से बाहर किया पुणेकर जनता ने, तो उनको फिर से लाने की कोई गुंजाइश ही नहीं थी। क्योंकि तर मनसेनं खातं उघडलेलं आहे। महत्वाची बातमी मनसेसाठी। मनसेनं खातं उघडलंय। कल्याण डोंबिवलीत मनसे उमेदवार विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीतून मनसेसाठी दिलासादायक बातमी। प्रल्हाद म्हात्रे विजयी झालेले आहे। मनसेनं विजयाचं खातं उघडलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेचे उमेदवार विजयी झाले। कल्याण डोंबिवलीतून मनसेसाठी महत्वाची बातमी। प्रभाग क्रमांक 21 मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे विजयी झालेले आहे। मनसेनं अखेर खातं उघडलेलं आहे। पटकन आपण योगेश खैरे यांच्यापर्यंत जायला हवं, मात्र आत्ताच्या घडीला ते आपल्या सोबत उपलब्ध नाहीयेत। आपण या निमित्तानं पटकन आधी बोलतं करूयात राम कुलकर्णींना। मगाशी आपण आपला मुद्दा मांडत होता तो पूर्ण करा राम भाऊ। नाही, कसं आहे की प्रसादजी, आता बघा तुम्ही पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पूर्णतः बहुमत येताना दिसतंय। पिंपरी चिंचवड तिथं आमची कामगिरी, मला असं वाटतं की हे मान्य करावं लागेल की भारतीय जनता पार्टी विकासाला प्राधान्य देते, जनसेवक म्हणून आम्ही कामं करतो आणि लोकांचा विश्वास आमचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ रामभाऊ थांबा। आता इथे प्रचार करायची गरज नाही, झालंय निवडणुकीचं काम। मला एक पटकन सांगा, तुमच्या पक्षाच्या अंतर्गत जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यावर काय ताजी माहिती येते? किती आकड्यांवर तुम्ही आहात आणि तुम्ही किती पुढे आहात? मुंबईतली माहिती काय आहे? तुमच्या पक्षाच्या अंतर्गत सिस्टम मधून काय माहिती आली आहे? नाही, मी तर टीव्हीच्या तुमच्या समोर बसलेलो आहे। मलाही आता 65 मुंबई दिसतंय, 20 शिंदे शिवसेना दिसते, पुण्यामध्ये 47 भाजप दिसतंय। तुमच्या स्क्रीनवरती मी आहे। आंतर ग्रुप वगैरे असं माझ्याकडे तर काही नाही। नाही, आपण थोड्या वेळापूर्वी नवनाथ बनचे आकडे सातत्याने सांगत होतात। मला वाटलं आपल्याला पक्ष काही माहिती पुरवतोय का काय? स्क्रीनवरच आली नवनाथ बनची 1500 मतांना पुढे गेल्याची आकडेवारी स्क्रीनवरच पाहिली मी। ठीक आहे, पटकन एकदा प्रवीण पुरोहित यांच्यापर्यंत पोहोचूयात। प्रवीण पुरोहित 60 उद्धव ठाकरे, 65 भाजप। नाही, प्रामुख्यानं प्रसादजी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये ना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला फसवलेलं दिसतंय। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की शिंदे सेनेकडे आतापर्यंत फुटलेले 66 जण गेलेत, त्यामुळे त्यांची सरासरी मतांची एक महत्वाची बातमी आहे जळगावात भाजपच्या आशा पाटील या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 5 मधून त्या निवडणूक लढवत होत्या, त्या विजयी झाल्या। जळगावात प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या उमेदवार आशा पाटील या विजयी झालेल्या आहेत। पुन्हा वळूयात चर्चेकडे प्रसाद सर। बिलकुल, प्रवीण पुरो बोलत होते आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मुंबईतल्या या चर्चेमध्ये मांडला की शिंदेंनी भाजपला फसवलंय। हा त्यांचा